नाशिक पुणे लोहमार्ग जो आहे तो महाविकास आघाडीच्या काळामध्ये मंजूर झालेला होता आणि मंजूर झाल्यानंतर अनेक जे भूधारक शेतकरी होते त्यांना जवळपास 600 कोटी रुपये जे आहे ते वितरित केले होते असा या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते। नाशिक पुणे हा संगमनेर मार्ग व्हावा या मागणीसाठी संगमनेर अकोले परिसरातील शेतकरी आणि नागरिक जे आहे या मागणी करता आज हिवरगाव पावसा या ठिकाणी मोठ्या स्वरूपात चक्काजाम आंदोलन करत आपल्या बरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी काही आंदोलक आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकी काय मागणी आहे, कशासाठी हे आंदोलन केलं जातंय? नामदार साहेबांच्या काळात बाळासाहेब थोरातांच्या काळातच जो आमच्या जाखोरी भागातून रेल्वे जाणार होती तेथील लोकांना 400 कोटी रुपये मिळाले, परंतु ही अचानक रेल्वे खालच्या भागातून कशी गेली याचाही शोध घेतला पाहिजे। सरकारने या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे आणि लोकांचा इथं संगमनेर तालुक्यातील गैरसोय होती। संगमनेर पुन्हा संगमनेर नाशिक हा मार्ग एकदम सोयीस्कर आहे, अकोल्यातील लोकांना सोयीस्कर आहे। लोणी हा मार्ग जर झाला तर काय परिणाम होणार? हा जर मार्ग झाला सुरू तर शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शाळेतील मुलांना सर्व्हिसवाल्यांनाही फायदा होऊ शकतो। सर्व पब्लिकला फायदा याचाच आहे। हाच मार्ग एकदम सोयीस्कर आहे आणि याच मार्गे गेले पाहिजे रेल्वे, ही आमची मागणी आहे। काय वाटतं का हा लोहमार्ग जो आहे तो वळवण्यात आला, काय वाटतं याच्या मागं काय? हे राजकारण आहे। हे राजकारण संपवण्यासाठी आपल्याला नाशिक संगमनेर आणि पुणे मार्ग सरळ झाला पाहिजे। या आंदोलनासाठी आमच्या संगमनेर तालुका शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे। आम्ही हा अतितीव्र आंदोलन करीन। कोण राजकारण करते? हे राजकारण विखे पाटील करतो। हा राजकारण हे राजकारण हाणून पाडायचं आहे आपल्याला आणि संगमनेर नाशिक हा लोहमार्ग झालाच पाहिजे। हा मार्ग बदलल्यामुळे काय परिणाम होणार? हा बदलल्यामुळे सगळे परिणाम शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना परिणाम होणार आहे। सगळे जाऊन येऊन करणार आहे सगळे। हा लोहमार्ग बदलल्यामुळे परिणाम होणार आहे असं म्हणतात अनेक आंदोलन करते त्यांच्याशी काय सांग? खरं तर या संगमनेर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला सदन असे शेतकरी आहे। आज वस्तुस्थिती पाहिली तर याचं मार्केट पुन्हा नाशिक या ठिकाणी होतंय आणि जर हा रेल्वे मार्ग बदलला गेला तर इथले शेतकरी अक्षरशः जे सदन शेतकरी आहेत त्यांच्या भाजीपाल्याला मूल्यांकन भेटणार नाही आणि शिक्षणापासून जे काही आज मुलं आहेत पुण्याला जाणारे असतील, नोकरी करण्यासाठी असतील, त्या मुलांना या ठिकाणी जाणं अशक्य होईल। आणि खरं तर हा रेल्वे मार्ग सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग यापूर्वी जे काही भूसंपादन झालेलं आहे आणि तो का बदलला अनेक संभ्रम या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे संगमनेरच्या लोकांना होते। आज 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 जागतिक आदिवासी दिवस आहे, क्रांती दिवस आहे आणि तुम्ही आंदोलन करताय। आज संगमनेर तालुक्यात कायमच क्रांती घडवलेली आहे। त्याचप्रमाणे जो संगमनेर तालुक्यात जो अन्याय चालू आहे संगमनेर तालुक्यात त्याची वाचा कुठेतरी फुटली पाहिजे, म्हणून याच दिवसाचा आम्ही गृहीत धरून क्रांती दिनी हे आंदोलन चालू करीत आहोत। इथून पुढे जे जे आम्हाला करता येईल ते आज संगमनेर तालुक्याने दाखवून दिलेलं आहे। तर क्रांती करून काय घडते ते इथून पुढे आम्ही करणार। आजच्या आंदोलनाला जर यश मिळालं नाही तर पुढची कशी काय? पुढची दिशा जे आमचे लोकनेते बाळासाहेब थोरात जे पुढे आम्हाला सूचना करतील त्याप्रमाणे त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणार आहेत। काय वाटतं? मी सैनिक या नात्यानं मी बोलतोय, माझी सैनिक आहे, सैनिक या नात्यानं बोलतो। आमच्या संगमनेर तालुक्याने व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित नामदेवराव जाधव सारखे वीरपुत्र आमच्या संगमनेर तालुक्यात झाले। मग आमच्या सैनिकांसाठी संगमनेरमधून रेल्वे का नको? आम्ही आतापर्यंत नाशिक पुणे किंवा रामपूरला जात होतो रेल्वेनं, निदान आमची पुढची पिढी निदान संगमनेरमधून जावं ही आमची अपेक्षा आहे। आरके न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे, हिवरगाव पावसा, संगमनेर।